ओके, फाईन. सो एक छान एक्झाम्पल वाचला होता. राव याकोबचे वाय वाय जेकबसनकडून ऐकला होता. का एक वेळा एका जंगलामध्ये राजाचा मूड खराब होता. राजा कोण? अं, सिंह. सिंहाचा मूड खराब होता. तो खूप दुःखी होता. त्याला काय चांगला मूड नव्हता त्याचा. तर सर्वजण बाहेर लांब पळत होते. पण आता त्याला खुश केलं पाहिजे, राजाला खुश करायला पाहिजे. तर सगळ्यांनी विचार केला, राजाला खुश कसं करायचं. तर कोल्हा कोल्हा जो सगळ्यात पिक्या, सगळ्यात हुशार, तो बोला, अरे काळजी नको करू, माझ्याकडे 300 चांगले जोक्स आहेत, चांगले स्टोरीज आहेत. मी सिंहाला बोलीन आणि तो खुश होईल, तो मूड चेंज होईल. तो मी बोलतो, मी अरे मी आरामात त्याला खुश करू शकेन. तर सगळे जनावर बोलले, ओके चला मग आपण त्यांनी मोठा सगळं जाऊया आपण राजाकडे, सिंहाकडे, आणि त्याला आपण खुश करायला बघूया. आपण म्युझिक वाजवूया, त्याला खुश करूया आणि सगळ्यांनी एकदम जाऊया. आणि कोल्हापूर तर आहेत आपल्याकडे त्याला खुश करायला. त्याच्याकडे एवढे 300 त्याच्याकडे जोक्स आहेत, स्टोरीज आहेत. तर सगळे एकदम बोले, ओके चला. सगळे निघाले गेले. रस्त्यामध्येच रस्त्यामध्ये थोडंसं चालल्यानंतर तो कोल्हा बोलला, अरे प्रॉब्लेम झाला, 100 विसरलो मी. तर तो बाजूला होता, त्याच्या बाजूला ए दुसरा जनावर जो त्याच्यावर सगळ्यांवर हे होता. तो बोला, काय नाही, तेव्हा 200 200 तर माहीत आहेत ना, काय नाही, राजा 200 पण करू शकेल मी. तर सर्वजण गेले, पुढे चालतात. पुढे अर्ध्या रस्त्यावर आल्यानंतर तो कोल्हा बोलतोय, अरे अजून 100 विसरलो मी. तर बाजूला दुसरा तो जनावर होता, तो सगळ्यांवर हे होता, हत्ती होता. तो त्याला बोला, काय नाही, काळजी नको करू, आपण जाऊया. 200 विसरायचं काय नाही, 100 तर माहिती आहे, मे बी 100नी पण तो खुश होईल. आता सर्वजण जवळ आले सिंहाच्या, आणि तो सिंह मूड खराब होता ऑफकोर्स. तर जवळ आल्यानंतर तो कोल्हा बोलतोय, अरे मी एक पण नाही आठवत मला, आता सर्व विसरलो. आता सर्वजण त्या सिंहाच्या समोर आलेत, आणि कोल्हा बोलते, मी सर्व विसरलो, आता मला काहीच नाही आठवत, सर्व जोक्स वगैरे काहीच आठवत नाही मला, आता विसरून गेलो सर्व. तर आता काय करायचं. सर्व तर आले तर खरेच त्याच्या राजासमोर. कोण बोलायला त्याच्यासोबत, कोण आहे, कोल्ह्यावर अवलंबून राहिले. आणि कोल्हा जास्तच हुशार निघाला आणि सगळ्यांना लटकून टाकला. तर मग आता काय, आता काहीच नाही ऑप्शन. प्रत्येकाने समोर जा, आणि जे तुम्हाला माहिती आहे ते राजाला बोलायला बघा, त्याला खुश करायला बघा. तोच ऑप्शन राहिला सगळ्यांकडे. तर बोलतात का, असंच ह्या जगामध्ये पण आपण अवलंबून राहतो. कोणावर? राबीवर अवलंबून राहतो, खजानवर अवलंबून राहतो. काय नाही, ते नमाज करायला आहेत आपल्यासाठी, काय नाही. ते जातील आपल्यासाठी, पुढे जातील, ते सर्व करतील आपल्यासाठी, आपण नुसतं मागे बसून आमेन बोलूया. पण रियालिटीमध्ये काय होतं, रियालिटी तो माणूस शेवटी एकटाच राहतो, आणि त्याला हाशेमच्या समोर जायला लागतं, आणि त्याला सर्वांची उत्तर द्यायला लागतात. तेव्हा कोण नाही येत मदत करायला, कोण नसतं, कोण मदत पण नाही करू शकत त्याला. आणि तो मोमेंट, ती गोष्टींसाठी माणसाने रेडी राहायला पाहिजे. का त्यावेळेला कोणतेच एक्सक्युजेस नाही चालणार, अं, कोणतेच स्टोरीज नाही चालणार. सर्व एमेत, सगळं ट्रुथ, सगळं खरं गोष्ट कसं बोलायला लागेल. आणि सर्व आकाश बरोबरच्या समोर नुसता तो एकटाच आहे. म्हणून आपण बघतो जेव्हा लाईफमध्ये पण
आता सर्वांना माहिती आहे, मी बोलायची गरज नाही आहे, ऑफकोर्स नाही. पण सर्वांना माहिती आहे, जेव्हा लाईफमध्ये डिफिकल्टीज येतात, तेव्हा तो माणूस एकटाच असतो. फाईन, सर्वजण सोबत असतात आधी नंतर, पण जेव्हा ती डिफिकल्टी येते, तेव्हा तो एकटाच राहतो. आणि मग त्या संगत कोण कोण असतो? हाशेम, आकाश बरोबर. आणि तोच त्याच्यासोबत राहतो. आणि कोण काही मदत नाही करू शकत त्याला प्रॅक्टिकली. ओके, त्याला 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 थोडासा थोडंसं सपोर्ट देऊ शकतात मे बी, पण असे कोणते कोणते सिच्युएशन्स असतात जे आपण बघतो, आपल्याला माहीत आहेत आणि प्रत्येकाने एक्सपिरियन्स केला ऑफकोर्स. तर तेव्हा फोन नाही करू शकत, तेव्हा बोलू नाही शकत, बाजूला कोण नसतं, आणि तो एवढी मोठी डिफिकल्ट सिच्युएशन त्याला एकट्यालाच पास करायला लागते. आणि ती कधी कशी पास करू शकते, जेव्हा तो आकाश बरोबरमध्ये पूर्ण विश्वास असेल आणि त्यांनी डेव्हलप केले रिलेशन आकाश हाशेमसोबत, तर तेव्हाच तेव्हाच तो पास करू शकतो ती डिफिकल्ट सिच्युएशन. त्याशिवाय त्याला काहीच नाही जमणार, काही सर्व विसरून जाईल, जे पण इथिक्स, मॉरल व्हॅल्यूज आणि सर्व सर्व. पण मेन थिंग हाशेम आकाश बरोबर राहतात. तसाच अमेरिकेमध्ये एक मोठा हे केला होता, सर्वे केला होता आणि बघितलं होतं त्यांच्या स्टडीप्रमाणे का कोण आहे जो सर्वात खुश माणूस आहे अमेरिकामधला. अमेरिकामध्ये सर्वात खुश माणूस कोण आहे, आणि त्यांचे कॅटेगरीज होते. आणि त्यांनी कॅटेगरीप्रमाणे का बाबा तो एकदम वयस्कर नाही पाहिजे आणि एकदम यंग नाही पाहिजे. मग तो ह्या एज ग्रुपमधला पाहिजे, आणि मग त्या एशियन बॅकग्राऊंडचा पाहिजे. आणि अजून एक कॅटेगरी त्याच्यामध्ये होती, ती होता रिलिजियस पाहिजे, रिलिजियस पाहिजे. आणि त्यांना 3 वर्ष शोधून शोधून त्यांना एक माणूस मिळाला, ज्याला टायटल मिळाला अमेरिकामधला सगळ्यात खुश माणूस. आणि तो ऑफकोर्स ज्युईश, रिलिजियस ज्युईश, 65 वर्षाचा. आणि त्याला ती पदवी मिळाली. अं, पण आणि सर्वांना माहिती आहे, सर्व डॉक्टर्सला माहीत आहे, सर्वांना माहीत आहे का मेन म्हणजे सगळ्यात सगळ्यात डिफिकल्ट कंडिशनमध्ये मेडिकल म्हणजे जे बघतो आपण, जे डॉक्टर्स एक्सपिरियन्स करतात का मेडिकलमध्ये कोणती पण डिफिकल्ट कंडिशन असेल, कोण रिलिजियस माणूस असेल, तर सगळ्यात तो लवकर बरा होतो. आणि त्याच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ पण असते का सर्व डिफिकल्टी पास करायला, कारण त्याच्यामध्ये एमुना असतं, एखादंच बरोखमध्ये आशेमध्ये विश्वास असतं. आणि पूर्ण पूर्ण त्याच्या आशेवर टाकतो, तो बोलतो आशेमला पाय ते होतं. म्हणून म्हणून तो रिलिजियस असतं, तर त्याला जास्त चान्सेस असतात त्याच्यातून निघायला बाहेर, ऑफकोर्स. आणि जरी पण किती पण डिफिकल्ट स्टेजमध्ये असेल तरीसुद्धा तो ए, ती टेस्ट नाही तर ती ट्रीटमेंट पास करायला त्याला इझी पडते, इझी होते, फार इझी असते त्याला. नॉन ज्युईश पण बोलतात. हे एक अशी स्टोरी होती, जेव्हा एका एका लहान मुलाला दिसायचं कमी झालं, बाळ, त्याला आईसाईटमध्ये प्रॉब्लेम झाला आणि दिसायचं एकदम कमी व्हायला लागलं. आणि ती इमा घेऊन गेली त्या डॉक्टरकडे. तर डॉक्टर बोलला, आय स्पेशलिस्ट अमेरिकामध्ये, खूप मोठा डॉक्टर, नॉन ज्युईश ऑफकोर्स, नॉन ज्युईश डॉक्टर. तो तिला बोलला का ऑपरेशन करायला लागेल, काय ऑप्शन नाही, नाहीतर मग अजिबात त्याची आईसाईट जाईल, त्या लहान मुलाची, बाळाची. अम, तर त्यांनी तर ते बोलले, वाव, आता काय करणार, ऑपरेशन ठरवलं, टाईम ठरवलं, एवढ्या महिन्यामध्ये ऑपरेशन आहे, आणि असं असं केलं पाहिजे, काय दुसरं काय पर्याय नाही आहे, हे करायलाच पाहिजे. तर तो तो नॉन ज्युईश डॉक्टर हिला बोलला का तुम्ही ज्यूइश आहात ना, तुम्ही ज्यूइश रिलिजियस ज्यूस आहात ना. येस, ऑफकोर्स, या. तर तेव्हा तुमचा एक फेस्टिवल असतो, त्याच्यामध्ये तुम्ही कॅन्डल्स लावता. अ, तर ते तो फेस्टिवल तुमचा आता लवकरच आहे ना, राईट? तर मी बघितलंय का त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल असतं त्या कॅन्डल्समध्ये.
तर एक काम कर, तुझ्या बाळाला त्या कॅन्डलच्या जवळ ठेव आणि खूप मोठे मोठे मिरॅकल्स बघितलेत मी. का जे पण माझ्याकडे ज्यूइश माणसं येतात त्यांच्या संगत अशी गोष्ट झालीत का त्यांनी त्यांचं सर्व नीट झालंय. तर तू पण ट्राय कर, आता लवकरच फेस्टिवल आहे. ट्राय कर आणि मग माझ्याकडे. नॉन ज्यूइश माणूस बोलते, नॉन ज्यूइश डॉक्टर. तर तिने तेच केलं. तर ते नॉन ज्यूइश, नॉन ज्यूइश बोलतो त्याला. आणि मग तिने तेच केलं. हानुकाचा फेस्टिवल होता ऑफकोर्स, त्याच्यामध्ये लाईट नेरोत लावतात. आणि तिने त्या त्या जागाला त्याला जेव्हा हानुकाचे लाईट्स लावल्यानंतर त्याला जवळ न्यायची आणि जवळ ठेवायची. तर सर्व झाल्यानंतर एव्हरी डे तिने असं ठेवलं त्याच्यावर त्याला, का तो बघेल लाईट्सकडे. आणि नंतर ती खानुका झाल्यानंतर ती घेऊन गेली परत चेकसाठी, चेकिंग करायला. डॉक्टरने चेक केलं आणि बोललं, वाव, काहीच नाही, सर्व ठीक आहे, परफेक्ट आहे सर्व. तर ती बोलली, तू बोललास तेच केलं मी. खानुकाच्या लाईटच्या बाजूला ठेवलं. आणि तर तो नॉन ज्युईश डॉक्टर बोलला, मी बोललो होतो ना, तुमच्या तुमच्या लाईटमध्ये, तुमच्या नेरोतमध्ये पॉवर आहे, पॉवर. आणि आमच्या नेरोतमध्ये काहीच नाही, काय अर्थच नाही आहे, असं तो बोलला. तर भाऊ हाशेम, आकाश बरोखोनी प्रत्येक गोष्टीमध्ये एवढे, अ, प्रत्येक मिtzवामध्ये एवढे पॉवर आहे, एवढी मिtzवामध्ये छोटीशी छोटी मिtzवा, नुसतं छोटीसा विचार करणे, नुसता मिtzवा करणे, करायचा विचार करण्यामध्ये पण खूप पॉवर आहे. जरी पण त्याला जमत नाही करायला, पण त्याची त्याची इच्छा असते नुसती ती गोष्टी करायची. दॅट्स ऑल्सो पॉवरफुल. म्हणून माणसाला जरी पण त्या मोमेंटला त्याला त्याला नाही जमत ती कोणती मिtzवा करायला, तरीसुद्धा एव्हरी टाईम त्याच्या त्याच्या मनामध्ये ती इच्छा पाहिजे, मी मिtzवा करीन, दुसरी मिtzवा करीन. नाही जमत आता, ओके फाईन, नाही, काळजी नाही करायची, पुढे तर जमेल. लशोनाला नाही बोलणार, लशोनाराबद्दल डिफिकल्टी आहे बोलायला सध्या, काही नाही, पुढे जाता नाही बोलणार, लवकरच येईल, पण ती इच्छा ठेवली पाहिजे माणसानी. आणि मग येशुवा येईल. मग आकाश बरोबर बघतो का, मग त्याला इच्छा आहे, एव्हरी टाईम तो नमाज करतो, त्याच्यासाठी तो ट्राय करतोय. आणि मग त्याचे गेट्स आकाश, शारे ओरा, शारे ब्राहा, शारे गीला, शारे दिचा, शारे हैदवा, शारे, सगळे शारीम, शारे एझरा, सियात दिशमाया अशी बोलतात, ते सगळे उघडतात. आणि आपल्याला जी गोष्ट आपण इच्छा ठेवतो, जी रच्चोन असतं, तो पूर्ण करतो इमिरचा हशेम. परमेश्वर इच्छा असेल तर ते पण पूर्ण होतं. फाईन, आपण मिशनातमध्ये जाऊया. आणि नंतर पण एक छान स्टोरी आहे, आय होप आपल्याला जमेल ती बोलायला. सध्या आपण मिशनातमध्ये जाऊया. मिशनातमध्ये वी आर इन द 8th चॅप्टर. आणि 8th चॅप्टरमध्ये कोरबान पेसाखबद्दल आहे. कोरबान पेसाखमध्ये प्रॅक्टिकल आला आहोत, प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल आला इन सेन्स का, काय केलं पाहिजे, कोणती गोष्टी केल्या पाहिजेत, किती लोक खाऊ शकतात एका कोरबानमध्ये. आपण लास्ट टाइम बघितलं होतं का, कोरबान पेसाख देताना, अम, समज नवरी असेल तर तिने कुठे कुठे खाऊ शकते, ती तिच्या नवऱ्यासोबत खायला पाहिजे का, तिच्या अ, आबाकडे पण खाऊ शकते, ते आपण बोललो होतो. मग सेकंड मिशनामध्ये आपण बघितलं का, त्यांनी त्याच्या सेवकला गुलामला सांगितलं जाऊन काप, तर त्यांनी समज चूक केली तर काय करायचं. आणि आपण आता थर्ड मिशनामध्ये आहोत. आणि तिसरा मिशना आपण, अम, तिसरा मिशना आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो ए, मुलं आहेत. एक माणूस आहे आणि तो त्या मुलांना बोलतोय काहीतरी शेखिता, पेसाखच्या कोरबानबद्दल. ते आपण बघूया. नवरीबद्दल बघितलं, गुलामबद्दल बघितलं. आणि आता आपण अ, आबा आणि बनीम, म्हणजे वडील आणि त्याच्या मुलांसोबत काय काय ते बोलतात ते बघूया. आणि त्या कोरबान पेसाखबद्दल. तर कोरबान पेसाख एक मोठा, ए, खूप मोठी गोष्ट होती. अम, अख्ख्या वर्षामध्ये कोरबान पेसाखचा अर्पण देणे किती मोठी गोष्ट होती. आणि सगळे त्याच्यासाठी थांबायचे, सगळे त्याच्यासाठी एक्साइटेड असायचे. आणि खूप मोठी गोष्ट होती.
त्यावेळेला. आणि बेजात लवकरच आपल्यासाठी पण असेल. आणि खूप मोठी गोष्ट होती ती. सगळे एक्साइटेड होते. सगळं फार त्या गोष्टीसाठी अख्खं वर्ष थांबायचे. जसं आजकाल वेकेशनसाठी थांबतात. जे माणसं वेकेशन जातात त्यांच्याबद्दल बोलतो. नाहीतर मुलांचं बोललं तर मुलं कसे मुलं मे महिन्याच्या सुट्टीसाठी थांबायचे. अ, मे महिन्याची सुट्टी केव्हा लागेल, वेकेशन केव्हा असेल. नाहीतर जसं ज्युईश पर्सन, ज्युईश ऑब्झर्वंट ज्यू तो शब्बातसाठी थांबतो अख्खा आठवडा. तसं तर ती एक्साइटमेंट आधीपासून होती. कुर्बान पेसाकचा. तर इकडे आपण बघतो का कसं कसं एनकरेज करतो एक आबा त्याच्या मुलांना. האומר לבניו, הריני שוחט את הפסח על מי שיעלה מכם ראשון לירושלים. כיוון שהכניס הראשון ראשו רובו זכה בחלקו, ומזכה את אחיו עמו. לעולם נמנין עליו עד שיהיה בו כזית לכל אחד ואחד. נמנין ומושכין את ידיהן ממנו עד שישחט. ישחט. רבי שמעון אומר, עד שיזרוק עליו את הדם. कशाबद्दल बोलतोय आपण इकडे? का अम, या इंग्लिशमध्ये बघू शकाल. का एक माणूस आहे आणि तो त्याच्या मुलांसमोर चाललाय येरुशलेमला. तो बोलतोय का जो पण पहिले जाईल येरुशलेमला पहिला पोचेल, तर त्याच्यासाठी मी हा अर्पण करतोय. तो पहिला जाईल, तो पण मुलगा पहिला जाईल. का? कारण मुलं आहेत, त्यांना एनकरेज केलं पाहिजे, त्यांना एक्साइटमेंट दाखवलं पाहिजे, त्यांना ए, थोडासा ॲक्शन पाहिजे असतं मुलांना. जसं बोलतात की रबी अकिबा राईट, आय एम नॉट मिस्टेकन, गाव गाव मी विल ना, गाव मी विल ना. कुठे रबी होते त्यांची इमा त्यांना लहान असताना ए, मातीची भांडे फुटलेले असायचे थोडेसे, ते घेऊन यायची आणि त्याला बोलायचे, "हे घे फोड, फोड." फोडायसाठी ऑलरेडी फुटलेले असायचे ते थोडेसे, म्हणजे डिफेक्टिव्ह असायचे आणि त्याने घेऊन यायची ती त्याच्यासाठी, म्हणजे फोडायला, त्याची एनर्जी काढायला, एनर्जी निघायला पाहिजे कुठेतरी, एनर्जी वापरली गेली पाहिजे त्याची. तर लहान मुलांना ॲक्शन पाहिजे, मुलांना ॲक्शन पाहिजे असतं, एक्साइटमेंट पाहिजे असतं, हितला हवूत त्या गोष्टीमध्ये. म्हणून बोलतात का जेव्हा आपण माणूस मिtzवा करतो कोणता, त्याच्यामध्ये एक्साइटमेंट दाखवलं पाहिजे, त्याला दाखवलं पाहिजे किती स्फूर्ती आहे त्याच्यामध्ये, किती तो मजा येते. नाहीतर केव्हा केव्हा असं होतं, जेव्हा तो माणूस क्रिकेटबद्दल बोलतो त्याच्या डोळ्यामध्ये छान लाईट असते, तो क्रिकेटबद्दल बोलतोय, नाहीतर कोणत्या पिक्चरबद्दल बोलतोय, नाहीतर सिरियलबद्दल बोलतोय, तर त्याच्या एक्साइटमेंट असतं तो. पण मिtzवत करताना, शब्बाची नमाज करताना, शब्बाची गाणी गाताना ते एक्साइटमेंट नाही दिसत त्याच्यामध्ये. त्या मुलांना लगेच कळतं का ह्याच्यामध्ये त्याला जास्त हे जास्त इम्पॉर्टंट आहे वाटतंय. फाईन, ते बोलत नाही, पण त्यांना दिसतं डिफरन्स. नाहीतर मग जेव्हा स्त्री जाते शॉपिंग करायला, जायचं असतं तिला, नाहीतर कोणती सिरियल चालू असते आणि त्याच्यामध्ये, नाहीतर नवीन कोच घेऊन आले घरी आणि त्याच्यावर साफ साफ पाहिजे, कोणी पाय नाही द्यायचं आणि त्याच्यासाठी जास्त स्ट्रेस देतात. पण तोरा आणि मित्सोतमध्ये तो स्ट्रेस नसतो, ती एक्साइटमेंट नसते. तर मग कळतं काय जास्त इम्पॉर्टंट या माणसासाठी काय आहे. ए पिक्चर जास्त इम्पॉर्टंट आहे का, सिरियल जास्त इम्पॉर्टंट आहे का, तोरा जास्त इम्पॉर्टंट आहे, एक्साइटमेंट कुठे जास्त दिसते त्याला. ते मुलं ते लगेच कॅचअप करतात आणि मग त्याप्रमाणे त्याप्रमाणे मग ते पुढे जातं, त्यांच्यामध्ये चेंजेस दिसतात. ते बोलतात, हे मी तर त्याला बोललो होतो नमाज करायला, ते नाही केली. म्हणजे बोलण्यामध्ये फायदा काय, तू केलीस, तू नाही केलीस तर तू त्याच्याकडून काय एक्सपेक्ट केलंस. तो असा प्रश्न येतो.
म्हणून आपण जे स्टार्टमध्ये जे छान डेली डोसमध्ये बघतो आपण, त्याच्यामध्ये लिहिलं होतं एक वन ऑफ द थिंग्स तो बी द वन, आय विल शो यू इन जस्ट अ मोमेंट इफ आय गेट इट. ओके, बघूया आपण नंतर. एनिवे, त्याच्यामध्ये लिहिलंय का तू बन, स्वतः तू बन त्याच्यासारखं, जसं तुला पाहिजे तुझी मुलं बनतील तसं तू बनला पाहिजेस. तू तसा वाग आणि मग त्याचे मुलं पण तसेच बनतील. म्हणून इट्स कॉल्ड तुझा अम, म्हणजे तू तसं वागायला पाहिजेस, तसं दाखवायला पाहिजेस, तसं अ, राहायला पाहिजेस एक स्टेप पुढे. म्हणजे मग जास्तीत जास्त मुलं एक स्टेप खाली पडतील म्हणून. तर त्यांना दाखवायला पाहिजे. दॅट्स वन ऑफ द थिंग्स इन एज्युकेशन आपण शिकतोय. पण एनिवे, तर इकडे बघतो का जेव्हा तो अम, बाप बोलतो मुलांना का जो पहिले जातोय तो पहिले येरुशलेमला पोचेल त्याच्यासाठी मी कोरबान कापणार आहे. आणि त्याचा त्याचा इंटेन्शन नाही का त्याच्यासाठीच मिळणार. ऑफकोर्स सर्वांसाठी तो कापेल, पण त्यांना लवकर धावायला, त्यांना पळायला, त्यांना धावा, लवकर जा, पुढे जा. आणि जेव्हा ते एक वेळा तिकडे गेल्यानंतर सगळ्यात तो जसं काय मॉनिटर असतं स्कूलमध्ये, तसं त्याचा काम आहे. त्याचा काम तो आहे. म्हणजे त्याला मिळेल, त्याला त्याला सगळ्यांना द्यायला मिळेल. एक वेळ त्याला देतील आणि मग तो जसं काय तो सर्वांना देईल. अ, कोणाला किती कोणता पार्ट मिळेल, कोणाला कोणत्या गोष्टी मिळेल, तर त्याच्यावर सर्व रिस्पॉन्सिबिलिटी जाईल. आणि त्याला ऑफकोर्स पोर्शन मिळेल आणि तो दुसऱ्यांना देईल. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, बिकम द पर्सन यू वॉन्ट युअर किड्स टू बी. ते वन ऑफ द थिंग्स आहे, वन ऑफ द क्ललिम, वन ऑफ द डेली डोसचा शिवर होता त्याच्यामध्ये. तर बिकम द पर्सन यू वॉन्ट युअर किड्स टू बी. तू स्वतःला बनला पाहिजे तसा. ऑफकोर्स इट्स नॉट पॉसिबल, बहुतेक करून खूप वेळा पॉसिबल नसतं, पण ॲटलिस्ट ती एक्साइटमेंट दिसते त्याच्यामध्ये, त्या गोष्टी करताना, मिचवत पाळताना, नाहीतर नाहीतर कोणा मदत करताना, नाहीतर कोणत्या एक्साइटमेंट दिसते, ते ते दॅट्स इम्पॉर्टंट. आणि ते मुलं घेतात आणि मग ते त्यांच्या लाईफभर त्यांच्याकडे राहतं. थर्ड थिंग जस्ट ओके. मग इकडे पुढे आहे, अम, किती पण माणसं पेसाखच्या ऑफरिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात का? त्यांना प्रत्येकाला कजाईत मिळाला पाहिजे. आणि मग रजिस्ट्रेशन ऑफ द कोर्बान पेसाख केव्हा केलं पाहिजे? सगळ्यात आधीच लिहिलं पाहिजे कोण हा कोर्बान पेसाखमध्ये पार्टिसिपेट करतो, हा कोर्बान पेसाख कोणासाठी आहे. आणि त्याचं नावं लिहिलं पाहिजे, सगळ्यांना दिले पाहिजे नीटपणे, आधीच पाहिजे डिसाइडेड. आणि नंतर लास्ट मोमेंटला नाही होऊ शकत आणि बोलू शकत नाही कुठेच रजिस्टर्ड नाही आणि येते, तर दॅट समथिंग एल्स. तर ते नाही झालं पाहिजे. आधीच सांगितलं पाहिजे हा कोर्बान पेसाखमध्ये कोण खाणार आहे आणि कोण नाही. आणि द नेक्स्ट थिंग, कोर्बान पेसाखमधून आता समज माणसाला दोन मध्ये नाही तो खाऊ शकत, एकामध्ये खाऊ शकत, तर त्यांनी एकाकडे नाव दिलं होतं. पण तो बोलतो नाही मला इकडून नाही काढायचं, दुसऱ्यामध्ये टाकायचं. तर केव्हापर्यंत करू शकतो? जोपर्यंत तो कोर्बान पेसाख त्या शेखिता होत नाही तोपर्यंत. एक वेळ शेखिता झाल्यानंतर तो चेंज नाही करू शकत. पण राबी शिमोन बोलतात का कितपर्यंत तो नाव त्याचं बाहेर काढू शकतोय, जोपर्यंत तो रक्त तो शिंपडला नाही मिसबेआखवर तोपर्यंत. जसं आपण बघितलं बघितलं होतं का किती स्टेजेस आहेत कोर्बान पेसाखमध्ये. इथं शेखिता आहे, मग होलाखा आहे, आणि मग झ्रिका आहे. झ्रिका इज स्प्रिंकिंग.
फर्स्ट शेखिता करतात, स्लॉटर करतात. सेकंड इज होलाखा, ते घेऊन जातात ब्लड आणि तो मिसबेआखवर टाकतात, ऑल्टरवर टाकतात. हे 3 स्टेजेस आहेत. तर रबी शिमोनप्रमाणे तिसऱ्या स्टेजपर्यंत पण तो नाव त्याच्या चेंज करू शकतो, एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये. दॅट्स द थर्ड मिशना. आपण इकडे पण बघूया. आता आपण फोर्थ मिशना फार छोटा आहे. मिळत असेल ते पण बघूया आपण. जस्ट स्मॉल. हे तुम्ही बघू शकता मिशनाचा फ्यू थिंग्स नाईसली रिटन पॉइंट्स. ओके, आता फोर्थ मिशनामध्ये फोर्थ मिशनामध्ये आपण बघतो ए, काही एक माणूस फार फार दयाळू आहे, त्याला दुसऱ्यांसंग त्याचे मित्र आहेत आणि तो बोलतो मला मित्रांसोबत खायचं आहे. तर चौथा मिशनामध्ये असं आहे का, तो स्वतः आहे एक्साइटेड आणि तो बोलतोय ते मित्रांना, बोल माझ्यासोबत खा, माझ्यासोबत खा, काय नाही, तुम्ही माझ्यासोबत या. आणि त्यांना पण जॉईन केलं त्यांनी ग्रुपमध्ये त्यांच्यासोबत. आता किती बाकीच्या माणसांना त्यांनी नाही विचारलं, न विचारता त्यांनी त्यांना पण त्यांचं पण नाव टाकलं टाकलं आतमध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये. आणि आता काय करायचं, कारण त्यांना नव्हता पाहिजे तो, त्यांना नव्हता पाहिजे, त्यांना नव्हतं पाहिजे एवढे माणसं येतील सोबत आणि सोबत खातील. पण त्यांनी स्वतःच्या मित्रांना घेऊन आला. तसं आपण बघतो केव्हा केव्हा लग्नामध्ये, नाहीतर एंगेजमेंटच्या पार्टीमध्ये, नाहीतर इंडियाला बघितलं तुम्ही, इथे नाही माहीत मला. पण केव्हा केव्हा असं होतं का, कोणतरी फॅमिली मेंबर असतं, तो त्याच्या सर्व मित्रांना घेऊन येतो आणि ऑर्डर केलं असतं 100 लोकांसाठी आणि तो 25 मित्रांना आणतो. आणि ते 25 मित्र मोजले नसतात त्यांनी, ज्यांचं कार्य आहे त्यांना कोणी मोजलंय, त्यांनी त्यांचे रिलेटिव्ह आहेत, त्यांचे फ्रेंड्स आहेत, त्यांना मोजले 100 माणसं. आणि हा बाबा त्यांच्या 25 मित्र, एक एक मोठे मोठे मुलं, नाही तर माणसं, अशी माणसं धिप्पाड आणि मस्त खाणारे. आणि आता काय करायचं, आता काय करायचं, जे आहे ते काढतात. मग शेवटी घरची माणसं उपाशी राहतात, त्यांना काय नाही मिळत, कारण सर्व संपून टाकलं त्यांनी. का हा, तो जास्तच उदार माणूस आहे. मित्रांच्या समोर त्याने शायनिंग दाखवतोय, अरे मी, अरे आमच्याकडे सगळं खायला प्यायला आहे. आणि शेवटी कोण बाटली काढतं, काय काढतं, आणि मग इरुआ त्या तो सिमखा आहे, तो लग्न आहे, नाहीतर तो एंगेजमेंट आहे त्याची वाट खूप वेळा दिसतं असं आपण करते होताना. कारण त्याला दाखवायचं असतं, बाबा मी किती, माझ्याकडे पण मी पण उदार आहे. पण कोणाच्या जीवावर तो उदारी दाखवतोय, त्याच्या त्याच्या रिलेटिव्हच्या जीवावर, ज्याला माहीत पण न करता हा 25 माणसं घेऊन येणार आहे त्याचे. तर एनिवे, आजकाल मला नाही वाटत तसं होत असेल. पण आधी तरी मला, तुम्हाला माहीत असेल, ऑफकोर्स तुम्हाला सर्वांना एक्सपिरियन्स असेल या गोष्टीचा. तर एनिवे, इकडे पण, इथे पण बघतो का कोरबान पेसाक देताना, इथे पण कोरबान पेसाक देताना तो त्याच्या मित्रांना इन्व्हाइट करतो त्याच्या ग्रुपमध्ये. आणि मग काय करायचं ते आपण बघूया. हम्म. या मिशना आपण मिशनारी वाचूया आणि मग पुढे बघूया. हम्म. הממנה אחרים עמו על חלקו, רשאים בני חבורה ליתן לו את שלו, והוא אוכל משלו, והן אוכלים משלהן, משלהם. Yeah.
ते शिला हे माहिती का शिला हे नाही मॅटर. तर तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकाल. तर एक माणूस आहे जो आपण बोललो तर त्याच्या मित्रांचा त्यांनी रजिस्टर केला आणि त्यांना माहीत नव्हतं. आणि अचानक बघतो तर काय, हे 10 माणसं आहेत आणि अजून 5 चालले त्याच्यासोबत खायला. तर ते बोलतात, ते बोलतात ओके ओके ठीक आहे बघ, आपण ठरलो होतं 10 माणसांचं, तू अजून 5 लोकांना घेऊन आलास. म्हणजे कोरपन पेसाकचे किती होतील? 10. 10 भाग करूया आपण. 10 भागपैकी आम्हाला मिळालं ते बरोबर तेवढंच मिळालं पाहिजे. तू इन्व्हाइट केलेस आम्हाला न विचारता, तर त्याच्यापैकी तू घे. एक भाग तुला मिळणार होता तो घे. 1/10 असित या ते तो भाग घे आणि जा त्यांच्यासोबत खा. काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. तू मित्र जास्त मित्रांसंगत खायचं आहे ना, खा. पण आमच्या आईला नाही, आमचं काय घेऊ नकोस. तुझा पोर्शन घे आणि त्यांच्यामध्ये वाटून तुम्ही खा. दॅट्स अलाउड. पण आपण बोललो होतो का एक माणूस 2 ग्रुप नाही करू शकत. तर नाही, एक ग्रुप नाही, एकच एक कोरबान पेसाक एकच होतं. पण इकडे ते सेपरेटली खात आहेत. पण रिअली तो कोरबान पेसाक एकच आहे. तो एकच कोरबान पेसाक आहे. आणि ते नुसतं बोललं तू घे आणि सोबत बाजूला बसून खा. तुमच्या सोबत खा तुम्ही. तर म्हणून इकडे हा मिशना येतो आणि बोलतो आपल्याला हे का असे असं खायला अलाउड आहे त्यांना. ए, तर मग का, कारण ते लोक ॲग्री नव्हते झाले. तो अजून 5 लोकांना घेऊन आला तर म्हणजे मग त्यांना कमी मिळेल. आणि त्यांनी विचारलं पाहिजे होतं. ते रे खैरेच त्यांनी विचारलं पाहिजे होतं. त्यांनी बरोबर नाही का, त्यांनी स्वतःच्या मनाने करून या नाही रे अलाव करतील काय नाही होत, फरक नाही पडत. जसं आपण बोललो होतो मित्रांबद्दल, मित्र घेऊन येतात लग्नाला, नाही ते लग्नाला वगैरे, नाही ते कोणत्या इरू आला आणि माहीतच नसतं, बोलतं नाही माझा 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 कझन आहे तो खूप उदार आहे, माझा मामा फार उदार आहे, काय नाही, अजून या, अजून घ्या. आणि मग शेवटी वांदे होतात. तर इकडे पण तसंच आहे का, ते घेऊन वेगळे खाऊ शकतील का, सोबत खाऊ शकतील. त्यांना सेपरेटली बसून पण खायला त्यांना अलाउड आहे. ओके, दॅट्स द फोर्थ मिशना. फिफ्थ मिशना फार छान आहे, इंटरेस्टिंग आहे. त्याच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन लागेल आपल्याला. मेन म्हणजे कशाबद्दल हे ते, कारण ते तुमा आणि ताहाराचा थोड्याशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर ते आपण बघूया मे बी नेक्स्ट टाईम. ते आपण नेक्स्ट टाइम बघू शकू. का त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट्स आहेत जाव आणि जावा. आणि समज जर माणूस इम्प्युअर असेल तर केव्हा तो खाऊ शकतो. समज जर त्याचा 7वा दिवस नाहीतर मग 3रा दिवस आहे, 7वा दिवस नाही तर 8वा दिवस, अकॉर्डिंग टू द तुमा तमे इम्प्युरिटी आहे कोणती त्याच्यावर. त्याप्रमाणे तो समज जर केव्हा खाऊ शकेल, तो समज जर बरोबर एव्हरेज पैसा खाला तर काय करायचं, तो खाऊ शकतोय का नाही, का नाही खाऊ शकत. तर आपण ते बघूया नेक्स्ट टाईम. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघूया, थोडासा इंटरेस्टिंग आहेत ते कॉन्सेप्ट्स ऑफ तुमा आणि ताराचा. ए, ते आपण बघूया बेजात हशेम नेक्स्ट टाईम. पण कारण आपण एक छान छान स्टोरी आहे, मी ऐकली होती ती तुमच्यासोबत शेअर करूया. एक छान कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. ए, ते पण मी राव वाय वाय जेकब्सनकडून ऐकली. लेट्स सी, जस्ट वन मोमेंट. त्याच्यामध्ये थोडासा थोडासा इंट्रोडक्शन लागेल रिगार्डिंग येऊश. येऊश म्हणजे गिव अप. समज आपल्याकडे एक कॉन्सेप्ट आहे जो आपल्याला माहिती आहे, हशावात आवेदा, एक मिtzvat हशावात आवेदा म्हणजे रिटर्निंग अ लॉस्ट ऑब्जेक्ट टू इज ओनर. म्हणजे समज कोणाची गोष्ट हरवलेली असेल तर आपल्याला मिtzवा आहे त्याला रिटर्न करायची. तर समज फॉर एक्झाम्पल कोणाचा समज जर पाकिट मिळाला पडलेला,
तर माणसाने उघडलं पाहिजे, बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये कोणाचा ॲड्रेस नाव लिहिलंय आणि त्याला जाऊन दिलं पाहिजे. समज जर अशी गोष्ट असेल त्याचं जे वेगळी आहे आणि त्याच्यावर काहीतरी मार्किंग्स आहेत आणि तर ती गोष्ट मला माहीत नाही, त्याचं नाव नाही लिहिलं आहे, नाव नसेल तरी पण मला त्याच्या सगळ्यांकडे अम, लिहायला लागेल का कोणाची हरवली काय ही गोष्ट, आणि त्याचा फोन नंबर लिहायला लागेल आणि ते एक त्याला कॉन्टॅक्ट करतील आणि बोलतील का ही गोष्ट माझी हरवलेली आहे. आणि मग तो विचारू शकतोय का काय त्याच्यावर लिहिलं होतं. बोल माझं सिमानिम दे, म्हणजे सायन्स काय त्याच्यावर काय, कोणता कवर होता, कोणता काय होता, काय मार्किंग्स होते ते सांग. आणि समज तो बरोबर बोलला तर तू त्याला द्यायला पाहिजे ती गोष्ट. आणि दॅट्स मिtzvat हशावात आवेदा. दॅट्स पण त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे का अम, येऊश. येऊश म्हणजे गिवअप. म्हणजे तो बोलतो का मला ए चान्सच नाही मिळणार, तो गिव अप करतो, तो होप सोडून देतो. तो बोलतो हरवली आता गेली, आता काय नाही मिळणार, कधीच नाही मिळणार. तर एक वेळ तो असा बोलला, त्या मनातून त्याने विचाराला असा गोष्ट, म्हणजे तो बोलला का नाही आता नाही मिळणार. तर त्याच्यानंतर ज्याला मिळाले ते ती त्याची झाली. कारण येऊश, येऊश त्याला येऊश बोलतात. लिहित्याएश, या टू गिव्ह अप. तर ती येऊश, त्याच्याने येऊश कोण आहे म्हणजे, समज ती गोष्ट पडलेली असेल, या माझ्यामध्ये कोणती पेन हरवली, फार छान पेन होती आणि ती हरवली, आणि ती स्पेशल पेन आहे म्हणजे त्याच्यावर माझे मार्किंग्स पण आहेत आणि मी बोलू पण शकेन त्याच्यावर एक स्पेशल खडा लावलाय वर, एक हिरा आहे. त्याच्यावर मी बोलू शकतो हा टाईपचा हिरा तिकडे लावलेला आहे, आणि ती पेन आहे माझी. आणि समज पडली तर मी बोललो वा, एवढे माणसं इकडे 100 माणसं जातात त्या रस्त्यावरून, पण त्याच्या आधी त्याला माहीत पाहिजे की ती पडली. त्याला माहीतच नाही ती पडली आणि दुसऱ्याला मिळाली, तर तो नाही वापरू शकत ती. जोपर्यंत जोपर्यंत ज्याची हरवली त्याला कळते, अरे माझी पेन पेन कुठे गेली, हां पेन हरवली, अर्ध्या तासानी 1 तासानी नाही माहीत. आणि मग ज्याला मिळाले ए, तर तो अजूनपर्यंत नाही वापरू शकत. त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल ट्राय केलं पाहिजे लिहायला का बा अशी पेन आहे कुठे हरवली कुणा. तर तर त्यांनी सगळ्यांनी मोधावत लिहिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, वाचनाचा ते ग्रुपमध्ये टाकलं पाहिजे, अँड सो ऑन. जोपर्यंत तो मिळत जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत. नाहीतर समज हा माणूस बोलतो नाही, इथे पेन पडली, आता नाही मिळणार, कधीच नाही मिळणार, गेली आता, काय होप्स नाही मिळाला. आणि एक वेळ असं बोलल्यानंतर ज्याला जी पेन मिळाले ती त्याची झाली पेन, म्हणजे जाऊ, कारण ह्याने होप सोडून टाकले, त्याला येऊश बोलतात. तसंच एक गोष्ट घडली होती अराउंड 100 वर्ष, 100-150 वर्ष आधी. का जर्मनीमध्ये जर्मनीमध्ये एक त्यांची मोठी जत्रा जमतात. इंडियामध्ये पण जत्रा जशी असायची तशी जर्मनीमध्ये पण त्यांची जत्रा असायची, आणि जिकडे तिकडे मोठा फेअर असायचा जिकडे ते सर्व दुकान उघडायचे आणि तिकडे तिकडे सगळं व्यवहार करायचे, सगळ्या गोष्टी विकत घ्यायचे आणि द्यायचे. त्यामध्ये अख्खा वर्षासाठी त्यांचा तो मोठी कमाई होती, आणि खूप ज्युईश लोक पण जायचे. तर नॉन ज्यूसचा तो मेन म्हणजे सिटी होती, पण सगळे ज्युईश लोक पण जायचे तिकडे, कारण तो मेन जत्रा होती, फेअर होता तो मोठा, ट्रेड फेअर होता. अ, तर असेच एक वेळा एक माणूस होता, तो त्याचं नाव होता रावे, तो- त्याचं नाव नाही मला, ओके, बघूया आपण.
तर तो तो एक मोठा ट्रेडर होता, तो विकत घ्यायचा. तो मोठी खूप कापड विकत घ्यायचा, वेगवेगळे टाईपचे. आणि तो अख्खा वर्षभर त्याच्या बेसवर त्याची तो बिझनेस करायचा. एक वर्षी तो सिक पडला आणि त्याची त्या त्या ट्रेड फेअरला समज तो नाही गेला, तर अख्खा वर्ष काय करेल. तर त्यांनी विचार केला, तो सिक आहे आता, तो काय करेल. म्हणून त्यांनी तो बायकोला बोलला का तू जा, माझ्याऐवजी यावर्षी तू जा. तिचं नाव होतं खानालेया. आणि ती बोलली ठीक आहे. ती कधी केव्हाच नव्हती गेली, फार डिफिकल्ट होता, पण ती बोलली काय ऑप्शनच नाही आहे, कारण अख्खा वर्षाची त्यांची त्याच्यावर कमाई होती. अख्खा वर्ष ते कमवायचे त्याच्यावर, त्याच बेसिसवर. तर ती गेली आणि ती त्या शहरामध्ये अम, आणि तिकडे गेल्यानंतर तिने कोणत्या हॉटेलमध्ये थांबली. आणि त्यांनी सर्व पैसे अरेंज केले तिच्यासाठी, जे पण जमते लोन काढला इकडून तिकडून, कसं तरी पैसे जमा केले, म्हणजे पैसे देऊ शकेल ती. आणि जेवढा कपडा घेऊन येऊ शकेल, ए, ताक बोलतात राईट, एक एक तसे घेऊन येऊ शकेल त्यांच्यासाठी, ते घेईल. तर ती तिकडे गेली, तिने ट्रॅव्हल केलं, हॉटेलमध्ये राहिली. आणि मग ते 2 आठवड्याची होती, ती फेअर, काइंड ऑफ ट्रेड फेअर. तर तिने गेली आणि ती गेली आणि त्या सर्व दुकानात बघायला लागली. तर सगळे बोलले, हां तू याची बायको आहेस, वाव, काही नाही, तुला पाय ते चूज कर, आम्ही त्याला चांगल्याशी ओळखतो, पैशाची काळजी नको करू, शेवटच्या दिवशी दिलं तरी चालेल. तर तिने प्रत्येक दुकानं गेली, बाजूला ठेवले जे तिला आवडतं ते. आणि 3-4 दिवसामध्ये तिने सर्व तिचे बाजूला ठेवले, बाजूला रेडी पण केले. तर मग बोलली ओके, आता 3-4 दिवसामध्ये तिला सर्व मिळालं जे तिला पाहिजे होतं. आणि ती आता बोलली आता सगळ्यांना ती पैसे देईल जाऊन, आणि घेऊन येईल सर्व जे पण तिने चूज केले. तर ती गेली घ्यायला, पहिल्या दुकानामध्ये गेली. आणि तिने बोलले हां मी चूज केल्या सर्व गोष्टी दे मला. तिने बाजूला केले सर्व. आणि तिने तिच्या बॅगमध्ये हात टाकला आणि बघितले तर पैसे कुठे आहेत. पैसे ती शोधते इकडे तिकडे, तिच्या तिच्या पर्समधले पैसे गुल. ती बोली वाव इकडेच होते, मी इकडेच ठेवले होते. नाही, नाही आहेत. अख्खा बंडल होता पैशाचा. आणि तिच्या पर्समध्ये खाली छोटासा होल झाला होता, आणि त्याच्यातून ती पडले कुठं तिला नाही कळलं. आणि ती बोलली वाव, आणि इकडे एवढे माणसं आहेत, आणि हजारो लोक आहेत, हजारो नॉन ज्युईश लोक आहेत, आता तिला काय होईल. ती एकदम पांढरी पडली, तिला ऑलमोस्ट चक्कर आली, कारण तिला माहिती आहे का तिचा नवरा आधीच सिक आहे. वरून जे पण ते पैसे तिच्याकडे होते नव्हते ते सर्व काढले होते, आणि तेच नाही अजून लोन काढून तिने पैसे दिले होते या गोष्टीसाठी. तर लगेच दुकानावर बघितलं, अरे काय झालं हिला, एकदम पांढरी पडली. ती बोलले बस बस तिला पाणी दिलं. ती बोले नाही माझे पैसे कुठे नाहीत ना माहीत. ते बोलले काय नाही, काळजी नको करूस. तो दुकानवाला बोला काळजी नाही, आम्ही त्या नवऱ्याला चांगल्याशी ओळखतो, तू सर्व घेऊन जाऊ शकते, आणि नंतर पैसे आम्हाला नंतर पाठव, काय नाही. तर ती बोली पण हे काय बरोबर नाही. ती काय करायचं काय करायचं. तिने होप्स नाही सोडले, ती बोले नाही मिळालेच पाहिजे पैसे, कुठेतरी मिळालेच पाहिजे. तिने काय केले, सर्वकडे लिहिले. आणि जे पण इस्रायल लोकांची बेत केनेस येत होते, आणि सर्व जाग्या होत्या त्याच्यावर तिने लावलं का कोणाला पैसे मिळाले असतील ते कॉन्टॅक्ट करा, कोणाला पैसे मिळाले असतील ते कॉन्टॅक्ट करा. असं सगळ्या बेतकेनेसमध्ये जवळच्या नेले. आणि तिकडे जास्त नव्हते इस्रायल लोक, पण सगळे इस्रायल लोक यायचे तिकडे. आणि एवढे हजारो नॉन ज्युईश होते. तरी पण ती बोलली नाही, समज मिळाल तर, नॉन ज्युईश मिळाल तर ॲटलिस्ट पैसे मिळतील. एकदम प्रेशरमध्ये असता पण वॉटेवर तिने बरोबर विचार केला. पण आणि आणि भाऊ कसे आहे का इस्रायल माणसालाच पैसे मिळाले. तर त्यांनी त्या मित्रांना सांगितलं का "वा, एवढी मोठी रक्कम मिळाली, खूप मोठी रक्कम मिळाली, आणि त्याला गरज होती या रक्कमची, त्या पैशाची गरज होती. तर ती मिळाली तर तो फार खुश होता. तो बोला वा एवढी मोठी मला रक्कम मिळाली.
तर आणि मग सगळ्यांनी बघितले बेत केसेसमध्ये लिहिलंय कोणाची मोठी एवढी पैसे हरवलेत. तर त्यांनी लगेच त्याला सांगितलं, हे तुझी बेंबी हीच असेल, तिचे पैसे वाचवलेत मिळालेत तुला, दे तिला परत. तर त्यांनी लगेच सगळ्यांनी तिला कॉन्टॅक्ट केलं का ह्याच्याकडे त्याचं नाव होतं योनातान बर्गोलोविच त्याचं नाव होतं. तर त्याला मिळाले पैसे. तर ती लगेच त्याच्याकडे गेली आणि बोलले का तुला ते पैसे मिळालेत ना, हो राईट. जे जे असे पॅक केले होते त्याच्यावर ह्या कलरची स्ट्रिंग लावली होती आणि ते असे बंडलमध्ये होते आणि ती एवढी रक्कम आहे, बरोबर तिला माहित होती. तर तू बोला राईट, बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, ही सीमान पण बरोबर आहे, सर्व सीमाने बरोबर आहेत. ती बोली वा बारुख हशेम शेखियानो एकियमानो एगियानो लजेमान הזה बारुख हशेम. ती एवढी खुश झाली आणि ती थांबली. ती बोले ओके मग मी आहे इकडे, दे मला. तर तो बोलते का, मी नाही, मी कसं बघ, हलाखाप्रमाणे तो बोलतोय तुझे पैसे अशा ठिकाणी हरवले जिकडे खूप नॉन ज्युईश लोक आहेत. आणि एक वेळ तुझे पैसे हरवल्यानंतर तू बोललीस तुला काय होप होते तुझ्या मिळतील केव्हा, नव्हते तुला होप, येऊश. आणि मग एक वेळ यूज झाल्यानंतर हे पैसे मला मिळाले म्हणजे ते माझे झाले. ती बोलते असं कसं करू शकतो तू, मग तुला माहिती आहे माझे पैसे आहेत ते, माझे आरोग्य मित्र एवढे सिमानिम दिले तुला, एवढे सायन्स दिले, तेवढे मार्क्स दिले, तरी पण तू तू ना नाही का, तो बोलते हलाखाप्रमाणे, हलाखाप्रमाणे हे माझे आहेत. तू रित्याश केलंस, तू ऑफकोर्स तू तुझ्या मनात पण नव्हतं का तुला मिळतील हे पैसे. तर ती एकदम शॉक, ती एकदम शॉक झाली. ती बोले असं नाही होऊ शकत, तू असं नाही बोलू शकत, माझे पैसे आहेत. एनिवे ती बोलली पण चल रावकडे जाऊया. राव, तर राव तो बोले ऑफकोर्स हलाखाप्रमाणे मला माहिती आहे रुलिंग काय ते राब्बी. माझ्या साईडला आहे राब्बी, चल. ते राव, तिकडूनचा राव होता त्यावेळेला राव इचखाक एलखानान स्पेक्टर. राव इस्साक एलखानान स्पेक्टर एक मोठे राब्बी होते आणि ते 1896 म्हणजे मध्ये वारले. आणि ते राव ऑफ तिकडूनचे राब्बी होते मोठे. तर ते बोलले ओके जाऊया. ते रावकडे गेले आणि त्यांना सगळे सांगितलं तिने. आणि तो बोलला, आणि मग तो बोलला ऑफकोर्स हे पैसे माझे, कारण नॉन ज्युईश लोकांमध्ये गेलेत, तर मग ऑफकोर्स ती लिथियाईश झाली, शी गेव अप, आणि म्हणून ते पैसे माझे झाले. तर रावनी विचार केला थोडा वेळ आणि बोलले रुलिंग प्रमाणे ते पैसे तिला मिळाले पाहिजेत. तो एकदम शॉक झाला, असं कसं होऊ शकतंय. येऊश, तिने गिव्ह केलं होतं, ऑफकोर्स गिव्ह केलं, पण नॉन ज्युईश लोकांमध्ये. तर तो राव त्याला बोलला काय येऊश नखोन, ती तिचे पैसे थोडे आहेत ते, ते पैसे कोणाचे होते, तिचे नवऱ्याचे आहेत. आणि त्या नवऱ्याला माहीत पण नाही ते हरवलेत. तिच्या नवऱ्याला नाही माहिती हरवलेत पैसे. त्यावेळेला व्हॉट्सअप नव्हतं, सांगितलं लगेच, सांगायला लगेच का तिचे हरवलेत पैसे. समज व्हॉट्सअप असता तर मे बी येऊश असता नखन. पण त्याला काहीच नाही कळ, त्याला माहीत नाही, तो एवढा लांब होता दुसऱ्या दुसऱ्या सिटीमध्ये. आणि तर म्हणून ती नुसती शलियाख आहे त्याची, ती नुसती त्याची मेसेंजर आहे, तिचं काम करते, त्याचा काम करते ती. आणि म्हणून त्याचे पैसे हरवले तरी त्याला माहीत पण नाही त्याचे पैसे गेलेत. म्हणून त्यांनी ही नेव्हर गिव्ह अप. त्यांनी केव्हाच इतिहास न झाला, तो बोलला नाही माझे गेले ते गेले, ऑफकोर्स नाही. आणि त्याच्याप्रमाणे ते पैसे त्याचेच आहेत, आणि म्हणून ते पैसे तुम्ही परत तिला दिले पाहिजेत. आणि त्या रुलिंगप्रमाणे त्यांनी आणि ह्याच्याप्रमाणे येऊश लो मिदात लो येऊश, रुलिंग हा आहे कोणत्या आबाये बोलतात. हे म्हणा बघा त्या आबाये प्रमाणे हलाखा केमो आबाये का येऊश शेलो मिदात लो येऊश. म्हणजे जो पण समज माणूस गिवअप करतो विदाऊट हिज नॉलेज, त्याला येऊश नाही बोलत, त्याला नाही बोलत का त्यांनी गिव्ह अप. आणि म्हणून ते पैसे तिला मिळाले पाहिजेत. तर तिकडे येतात राब येरुखम लिबोविच आणि बोलतात
का प्रत्येक माणूस आपण या जगामध्ये आहोत, आपण मेसेंजर आहोत कोणाचे, आकाश बरुखूचे. आणि तर आपल्याला कोणताच हक नाही आहे बोलायला का देऊ मी माझ्या लाईफमध्ये हे केलं ते केलं देऊ आता मला काही जमत नाही. नाही, हे आपल्याला अलाउड नाही. का आपण शलियाख आहोत, आपण मेसेंजर आहोत. मेन आपला ओनर कोण आहे? हशेम. हशेम आपला ओनर 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 आहे. तर मग येऊश तो केव्हाच गिवअप नाही करत आपल्यावर, केव्हाच नाही गिवअप करत. आणि समज तो गिवअप नाही करत तर आपल्याला कोणताच हक नाही आहे, आपण करूच नाही शकत आपल्यावर. कारण आपण त्याचे शलियाख आहोत, आपण ते मेसेंजर आहोत, आपण त्याचे पाठवलेले गुलाम आहोत या जगामध्ये. तर आपण म्हणून केव्हाच नाही बोलू शकत का नाही नाही जमत मला, मी नाही करू शकत. कारण मला ती हक्कच नाही आहे ती गोष्ट करायला, बोलायला पण. प्रत्येक माणसाने ज्या लाईफमध्ये पुढं गेलं पाहिजे, किती पण डिफिकल्टी असतील तरी पण पुढं गेलं पाहिजे, अजून पुढं ट्राय केलं पाहिजे. आणि केव्हाच कोणत्याच गोष्टीवर त्यांनी गिवअप नाही केलं पाहिजे. का? कारण हास्यमचे शलियाख आहोत आपण या जगामध्ये. फाईन बोला, मी एवढ्या वेळ ट्राय केले, एवढ्या गोष्टी केले, एवढे ट्राय केलं, हे ट्राय केलं, ते केलं, नाही जमलं. मग काय झालं नाही जमलं तर पुन्हा ट्राय कर. का? आपला तो कामच नाही आहे गिवअप करायला, आपला कोणता हक्कच नाही आहे तो गिवअप करायला. कारण आपण आपल्याला तर दिलंच नाही आहे, तर सर्व हाशेमचं आहे. हाशेम आपला मेन ओनर आहे, आणि आपण त्याचे काम करणारे नोकर आहोत. तर मग आपण ती गोष्ट केली पाहिजे. जे पण समोर येते त्याची डिफिकल्टी येतात, काय पण येतं समोर, ते फेस केलं पाहिजे. कसं? नॉर्मली. कारण तो आपला काम आहे या जगामध्ये. डझंट मॅटर किती मोठी डिफिकल्टी होती. अजून 1-2 मिनटं मी घेतो, अजून एक छोटीशी स्टोरी सांगतो ज्याच्यामध्ये आपण बघतो का मेंडल फुटर फोस्ट करून नाव होतं त्यांचं. ते सायबेरियामध्ये त्यांना स्टॅलिन जेव्हा रशियामध्ये स्टॅलिन आला तर त्यांनी सगळ्या हुशार माणसांना जेलमध्ये टाकला. जे पण माणसं मोठे बिझनेसमॅन होते, नाहीतर जे खूप हुशार होते, प्रोफेसर्स होते, जे पण विचार करणारे माणसं होते, सगळ्यांना घेऊन जेलमध्ये टाकलं. का? कारण त्यांच्यावर डाऊट आला का हे तो स्टॅलिनच्या विरुद्ध बोलला, काहीतरी उलटसुलट काम केलं, मे बी तो विरुद्ध बोलला. त्यांना घेऊन सायबेरियाला टाकायचे. सायबेरियामध्ये एवढी -40 डिग्रीज, च्या जास्त कमी डिग्रीज असे थंडीमध्ये त्यांना टाकायचे. आणि तिकडे पण त्याला मेंडेल करून होते, त्यांना पण टाकलं. आणि तिकडे सगळेजण एक दिवशी सगळे बोलत होते, अरे मी मोठा डॉक्टर होतो, आता मी इकडे काय खायला पण नाही आहे, फॅमिली नाही, काय नाही. आणि तो माणूस तिकडूनचा रडायला लागला का लाईफ काहीच नाही राहिली माझ्याकडे, काय माझी हालत झाली. दुसरा बोलतो नाही मी एवढा मोठा गव्हर्नमेंटला ऑफिशियल होतो. एक बोलतो मी ॲक्टर होतो, आणि आता जेलमध्ये काहीच नाही त्याच्याकडे, खायला पण नाही आहे थंडीमध्ये, आणि सगळे रडतात. आणि हा राबी, तो मेंडेल, तो तिकडे होता, कोण नाही. तर सगळे बोलते तू का नाही रडत, तू म्हणजे तू आधी पण लुजर असते आणि आता पण लुजर आहेस म्हणजे आधी पण तुझ्याकडे काही नव्हतं आणि आता पण काही नाही, तुला काय नाही फरक पडत. तो बोलते नाही नाही, माझी फॅक्टरी होती, तो मोठा फॅक्टरी होती त्याची. आणि तो फॅमिली होती ऑफकोर्स, त्यांना माहीत पण नाही तर बघणार पण नाही, पण सर्व चांगलं होतं. पण माझा काम होता एवेद हशेम. तो एवेद हशेम इज द स्लेव ऑफ गॉड. तो मी हशेमची सेवा करायचो आधी, आणि आता पण मी हशेमची सेवा करतोय. एवढंच का सिच्युएशन चेंज झाली. आधी मी हशेमची सेवा करायचो जेव्हा माझ्याकडे सर्व होतं, जेव्हा माझ्याकडे फॅमिली होती, जेव्हा जेव्हा माझ्याकडे फॅमिली होती, जेव्हा माझ्याकडे पैसे होते, जेव्हा माझ्याकडे मान होता, जेव्हा मी चांगल्या कंडिशनमध्ये राहायचो. आणि आश्रमची सेवा करतोय आता पण मी आश्रमची सेवा करतोय जेव्हा सायबेरियामध्ये आहे, कठीण आहे, जेवायला पण नाही मिळत बरोबर, थंडी आहे, फॅमिली नाही, काय नाही काय नाही काय नाही. पण माझी जो मेन लाईफचा पाथ आहे, जो माझा रस्ता आहे, तोच सेम राहिला, तर मला काहीच फरक नाही पडला.
म्हणून आधी पण मी हाशिमचा सेवक होतो, आता पण मी हाशिमचा सेवक आहे. म्हणून मला त्याच्याकडे रडायची काहीच गरज नाही आहे. नुसती सिच्युएशन चेंज झाले, नुसता क्लासरूम चेंज झाले माझी, दुसरं काय नाही. तसंच प्रत्येक माणसाने पण विचार केला पाहिजे का त्यांनी यश नाही केला पाहिजे. ही डझन शुडंट गिव्ह अप इन एनिथिंग. त्यांनी प्रत्येक माहिती माहिती आहे मला सोप्पं आहे बोलणे, पण डिफिकल्ट आहे करणे. पण तोच आपला या जगामध्ये काम आहे का प्रत्येक माणसाने चालू ठेवलं पाहिजे, फेस केले पाहिजे जे पण लाईफ पुढे येतात ते. जे पण डिफिकल्टी खास चलो आय होप नाही येणार, पण असतील डिफिकल्टी कोणत्या गोष्टीमध्ये, तर ती गोष्ट पण त्यांनी नाही गिव अप केली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. पूर्णपणे पूर्णपणे त्यांनी पुढे गेलं पाहिजे, नीटपणे धीट राहिलं पाहिजे या गोष्टींमध्ये आणि आशेमची सेवा केली पाहिजे जे पण कंडिशन्समध्ये. फाईन, आपण विल फिनिश दिस युअर विथ अ स्मॉल प्रेयर ॲज युजल. आपण ती प्रेयर करतो द एंड ऑफ द राव. शिमनचा शिवर नाही आहे, त्यांनी काल दिला म्हणून. हिमाचा शिवर काल दिला होता आणि म्हणून वी फिनिश द शिवर इयर. तुम्ही वाचू शकता माझ्यासोबत इंग्लिशमध्ये पण. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המקדש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים, ולדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים והם אינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, I wish you all a great week. שבוע, אני שבת שלום, בעזרת השם יום רביעי, כבר יום חמישי צלות, שבת שלום, שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot, and לילה טוב וכל טוב, שלום שלום. Thank you. My pleasure, בשמחה רבה.